आज आपण जाणून घेऊयात राधाकृष्णाची अनोखी प्रेमकथा. राधाकृष्ण यांचे प्रेम जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या प्रेमात एकत्र येणं तर आहे, सोबतच विरह देखील आहे. राधा आणि कृष्ण यांची प्रेमकथा सर्वांना माहीत आहे. श्रीकृष्णाचे नाव घेतले आणि राधेचा उल्लेख नाही असे होत नाही. जाणून घेऊया आज यांच्या प्रेमाची ही अनोखी कथा. श्रीकृष्णाचा जन्म वैद्य अष्टमीला तर शुद्ध पक्षातील अष्टमीला राधाचा जन्म झाला होता, असे काहींचे मत आहे. राधाकृष्णाचे प्रेम म्हणजे भौतिक प्रेम नसून आध्यात्मिक प्रेम होते. देवाचे आपल्या भक्तावर किंवा भक्ताचे त्याच्या आराध्यावर जितके पराकोटीचे प्रेम असू शकेल ते प्रेम म्हणजे राधाकृष्णाचे प्रेम होय. राधेच्या निस्सीम भक्तीमुळे ती कृष्णाशी अद्वैत पावली होती. त्यांच्यात द्वैतभाव उरलाच नव्हता. तिच्या श्वासात कृष्णनाम होते. कृष्ण भक्तीचा तिला ध्यास होता आणि म्हणूनच ती हृदयाने आत्म्याने कृष्णरूपात एकरूप झाली होती असे मानले जाते. श्रीकृष्ण व राधाच्या अद्भुत अलौकिक प्रेमाविषयी अनेक प्रसंग अनेक धर्मग्रंथात वर्णले आहेत. राधा आणि भगवान कृष्ण यांच्या वयात मोठा फरक होता. देवी राधा कृष्णापेक्षा वयाने मोठी होती. भगवान श्रीकृष्णाच्या जयंतीदिनी देवी राधा नंदगावला आई कीर्तीसोबत नंदरायाच्या घरी आल्याची कथा आहे. त्यावेळी राधा 11 महिन्यांची होती आणि आईच्या मांडीवर बसली होती, तर श्रीकृष्ण पाळणा डोलत होते. तसेच राधाकृष्णातही कुठेतरी 5 वर्षांचा फरक आहे असेही म्हटले जाते. अशी आख्यायिका आहे की देवी राधाचा विवाह श्रीकृष्णाची आई म्हणजे यशोदेचा भाऊ रायन याच्याशी झाला होता. अशा प्रकारे पाहिले तर राधा ही श्रीकृष्णाची मामी होती. राधाकृष्णाच्या प्रेमाचे एक वेगळेपण आजही निधिवनमध्ये दिसते. असं म्हणतात की आजही राधाकृष्ण रोज रात्री येथे येतात. असे मानले जाते की हेच ते जंगल आहे जिथे राधाकृष्णाने रासलीला रचली होती. अशी झाली राधाकृष्णाची भेट. ब्रह्मवैवर्त पुराणातील प्रकृतिखंड आणि यदुवंशीय कुलगुरू गर्ग ऋषींनी लिहिलेल्या गर्गसंहिता कथेनुसार नंदबाबा एकदा श्रीकृष्णाला घेऊन बाजारहाटात जातात. राधा आणि तिचे वडील देखील त्याच वेळी तेथे पोचतात. तिथे त्या दोघांची भेट होते. त्यावेळी दोघेही वयाने लहान असतात. ती जागा म्हणजे प्रतिकात्मक तीर्थस्थळ म्हणवली जाते. हे स्थळ बहुधा नांदगाव ते बरसानेच्या मध्ये आहे. संकेत या शब्दाचा अर्थ आहे पूर्वनिर्धारित भेटण्याचे ठिकाण. या संदर्भात ब्रह्मवैवर्त पुराणात एक मोठी कथा आहे. श्रीमद भागवत आणि विष्णू पुराणानुसार वृंदावनात श्रीकृष्ण आणि राधा यांची भेट झाली. त्यावेळी श्रीकृष्ण 7 तर राधा 12 वर्षाची होती. त्यांच्याच वयोगटाच्या मुलांचा मोठा समूह असायचा. मुलांच्या या गोतावळ्याला कवींनी प्रेमलीलेत रूपांतर केले आहे असे सांगितले जाते. अशी ही एक कथा सांगितली जाते. अशी एक आख्यायिका आहे की एकदा सूर्यग्रहणाच्या वेळी देवी राधामाता यशोदा आणि नंदबाबा यांच्यासोबत कुरुक्षेत्रावर आली होती. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाचा विवाह रुक्मिणीशी झाला होता. येथे राधा आणि कृष्णाची भेट झाली आणि रुक्मिणीनेही राधाला पहिल्यांदा पाहिले. रुक्मिणीने राधाला गरम दूध प्यायला दिले. राधाने हे दूध प्यायल्याने भगवान श्रीकृष्णाच्या अंगावर फोड आले. रुक्मिणीने श्रीकृष्णाच्या अंगावरील फोड पाहिल्यावर तिने कारण विचारले. श्रीकृष्णाने सांगितले की राधाचे गरम दूध प्यायल्याने त्यांच्यासोबत असे घडले आहे, कारण राधा त्यांच्या हृदयात वास करते. राधाला त्रास होतो तेव्हा त्याचा माझ्यावर परिणाम होतो. राधाकृष्णाच्या प्रेमाच्या खोलवरची ही फक्त एक झलक आहे. त्यांच्या प्रेमाबाबत आणखी काही रंजक गोष्टी आहेत. यानंतर कृष्णाने बासरी वाजवली नाही. श्रीकृष्णाच्या बासरीमधून निर्माण होणाऱ्या मंजूळ संगीतामुळे राधा कृष्णावर मोहित झाली होती आणि त्याचमुळे ते एकत्र आले होते. कृष्ण आणि राधा काही परिस्थितीमुळे एकमेकांपासून दूर झाले असले तरी ती बासरी नेहमी त्यांच्यामधील दुवा साधायची. त्या बासरीमधून मंत्रमुग्ध करणारे आटीव गोडीचे संगीत बाहेर पडत असे, जे थेट राधापर्यंत पोहोचत असे सांगितले जाते. द्वारकेत काम करत असताना राधेला श्रीकृष्णांना पाहण्याची संधी मिळत असे. मात्र एके दिवशी राधाने त्या राजवाड्यापासून लांब जाण्याचे ठरवले. राधा एका अरण्य गावात राहू लागली.
अंतिम घटिक समीप आली तेव्हा श्रीकृष्णांनी राधेची भेट घेतली. श्रीकृष्णाकडनं बासरी ऐकण्याची इच्छा राधेने प्रकट केली. श्रीकृष्णाने राधेची इच्छा पूर्ण केली. ते सुमधुर संगीत ऐकून राधेचे भान हरपले. श्रीकृष्ण राधेसाठी रात्रदिवस बासरी वाजवू लागले. राधा देह त्यागून अनंतात विलीन होईपर्यंत श्रीकृष्णाने आपले बासरीवादन थांबवले नाही. त्यानंतर दुसऱ्याच क्षणी श्रीकृष्णाने प्राणप्रिय बासरीचा राधेच्या विरहात त्याग केला. त्यानंतर श्रीकृष्णाने अवतारकार्य पूर्ण होईपर्यंत बासरी वाजवली नाही, असा मतप्रवाह आणि मान्यता आहे. त्यामुळे राधा आणि कृष्णाचे प्रेम अजरामर झाले. धन्य ते राधे कृष्ण. राधे 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 कृष्ण. धन्यवाद.